10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होते. अशात कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळी तयारी केली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील जायकवाडी उत्तरच्या शाहू विद्यालयामधील एक अनोखं नियोजन करण्यात आलेलं आहे. खिडकीमधून कोणी कॉपी टाकू नये यासाठी चक्क 3 फूट खोल आणि 3 फूट रुंद भिंत खोदण्यात आली आहे. त्यामुळे कॉपीसारखा प्रकार रोखला जाईल. तसंच विद्यार्थ्यांवर सुद्धा करडी नजर शाळा प्रशासनाकडून ठेवण्यात येणार आहे. तर 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होते आणि अशातच कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये खास असा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे. अनोखं नियोजन करण्यात आलेलं आहे. खिडकीमधून कॉपी करण्याचे अनेक प्रयत्न हे केले जातात आणि ते रोखण्यासाठी चक्क 3 फूट खोल आणि 3 फूट रुंद भिंत या ठिकाणी खोदण्यात आलेली आहे. त्यामुळे कॉपीसारखा प्रकार हा रोखला जाणार आहे. त्याशिवाय पोलीस बंदोबस्त सुद्धा केंद्रांवर तैनात असेल. राज्यभरामध्ये विविध केंद्रांवर अशा स्वरूपाची तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मात्र खास काळजी घेतली जाते. तर कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सुद्धा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. तसंच विद्यार्थ्यांवर सुद्धा करडी नजर ही ठेवली जाणार आहे. फक्त पोलीस बंदोबस्त नाही तर इतर सुद्धा ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. राज्यभरातील 5130 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर खरं तर पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा नजर ठेवली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थी संख्या 2000 वाढलेली आहे आणि त्याचमुळे नियोजनात सुद्धा भर पडली आहे प्रशासनाच्या. आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीची परीक्षा सुरू होतीये. यंदा 16,11,610 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत.